धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी कशाची पूजा केली जाते, पूर्ण पूजाविधी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या दिवशी धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात, कारण आयुर्वेदाचे देवता धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला असे मानले जाते. याशिवाय यमदेवतेची पूजा यमदीपदानासाठी देखील केली जाते. सकाळी लवकर स्नान करायचे, नंतर घर स्वच्छ करायचे, रांगोळी काढायचे. त्याच्यानंतर जे पूजा सामग्री लागणार आहेत, धन्वंतरी, कुबेर यांच्या मूर्ती, लक्ष्मी, गणेश यांची मूर्ती घ्यायची आहे, स्वच्छ पुसायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुले, तुळशीची पाने, धूप, दीप, कापूर, नैवेद्यासाठी खीर तयार ठेवायचे, तिळाची मिठाई, गोड पदार्थ, नवीन भांडी, दागिने, धातूची वस्तू. पूजा पाहूयात आता. घरातील पूजास्थानावर धन्वंतरी, कुबेर, लक्ष्मी यांचे मूर्तीचे चित्र ठेवायचे आहे. हळद, कुंकू, फुले, अक्षता अर्पण करायचे आहे. धूप, दीप, कापूर दाखवून आरती करायची. धन्वंतरी मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते धन्वंतरे नमः. मग कुबेर मंत्र म्हणायचा आहे, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपते नमः. नवीन खरेदी केलेली वस्तूची भांडी याची पूजा करायची आहे. मग संध्याकाळी यमदीपदान असतो, त्यावेळी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तुपाचा किंवा तेलाचा दीप ठेवावा. यमदेवतेसाठी प्रार्थना करावी, ओम यमाय नमः. हा दीप अकाली मृत्यूपासून संरक्षणासाठी ठेवला जातो. गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसाद वाटावा. या दिवशी नवीन भांडी आणि वाहन करणे शुभ मानले जाते. तर हे आहे धनत्रयोदशी दिवशीची पूजा. पुढच्या व्हिडिओमध्ये नरक चतुर्दशी, दिवाळी, लक्ष्मीपूजन याचं महत्त्व जाणून घेऊयात. धन्यवाद. या दिवशी इलेक्ट्रिक साहित्य, नवीन वाहन, नवीन खरेदी देखील करतात.